जर तुम्ही ITI आणि अप्रेंटिसशिप केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमबद्दल बोलणार आहोत. क्लेम सबमिट कसा करायचा, क्लेममध्ये येणाऱ्या अडचणी आणि क्लेम अप्रूव्हल झाल्यानंतर त्याचे पैसे कधी येतील या सर्व विषयावर आपण डिटेल चर्चा करणार आहोत. तर त्या ITI झालेल्या मुलांसाठी महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम नावाची एक स्कीम सुरू आहे आणि त्याच्यामार्फत मुलांना 42,000 ते 1,24,000 पर्यंत पैसे मिळतात. 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत अप्रेंटिसशिप केल्यानंतर हा क्लेमचे पैसे भेटतात. तो क्लेम सबमिट कसा करायचा, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय असतात, क्लेम जर रिजेक्ट झाला तर काय करायचं, या संबंधित आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले आहेत. तुम्हाला जर कुठल्याही पोझिशनमध्ये जर काही अडचण आली तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून तुम्ही त्यावर सोल्युशन काढू शकता. महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आली होती आणि त्यामध्ये आतापर्यंत 300 कोटीच्या वर फंड डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. फक्त 2025मध्ये फंड थोडासा लेट जमा होत आहे किंवा बऱ्याच मुलांचे पैसे अजूनही पेंडिंग आहेत आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की आमचे जो पेंडिंग पेमेंट आहे तर ते कधी क्लिअर होणार आहे. तर आता 2025-26 हे आर्थिक वर्ष उद्या परवा क्लोज होणार आहे आणि सर्व गव्हर्नमेंटचे जे अकाउंट असतात ते क्लोज होतात आणि 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरुवात होते. तर मागच्या वर्षी पण आपण बघितलं होतं की क्लेमचे जे पैसे होते ते 31 मार्चच्या नंतर रिलीज झाले होते आणि यावर्षी पण तेच होणार आहे. आता लाडकी बहीणचे पैसे पण जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे आपले जे MAPS क्लेमचे जे पैसे आहेत किंवा ज्या मुलांचे क्लेम 31 मार्च 2026पर्यंत अप्रूव्हल होतील, ROकडून अप्रूव्हल होतील, म्हणजे याच्यात 2 प्रोसेस असतात. एक तर तुमचा इस्टॅब्लिशमेंट पहिले अप्रूव्ह करते, त्याच्यानंतर RO ऑफिसकडून अप्रूव्हल होते. जर तुमचा क्लेम RO ऑफिसकडून जर अप्रूव्हल झालेला असेल तर तुम्हाला पैसे येण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि ते पैसे तुमचे 31 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान येण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. त्यानंतर पण हळूहळू येऊ शकतात, जसे जसे मुलांचे क्लेम असतील किंवा जसं सिरियल वाईज ज्या ज्या मुलांचा नंबर लागेल तर त्यानुसार त्यांचे पैसे मागेपुढे थोडेसे येऊ शकतात. पण सर्वात जास्त क्लेम एक 6 महिने 8 महिने त्याच्या अगोदरपासून जर पेंडिंग आहेत तर त्यांचे पैसे सर्वात आधी येऊ शकतात किंवा ज्या मुलांचे इयरली क्लेम आहेत किंवा मंथली क्लेम आहेत तर त्याप्रमाणे पण पैशाचं वाटप होऊ शकते. तर पैशांचं वाटप थोडंसं मागेपुढे होईल, पण 31 मार्च ते 5 एप्रिलचे पैसे येण्याची शक्यता खूप जास्त आहे. मुलांचे क्लेम ऑलरेडी ROकडून अप्रूव्ह झाले आहेत, त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्यांनी फक्त त्यांचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे. आणि पैसे जमा व्हायला अडचण येऊ शकते तर त्यांनी फक्त तेवढं एक काम करून ठेवायचं आहे, त्यांचं बँक अकाउंट हे आधारशी लिंक करून ठेवायचं आहे. आणि ज्या मुलांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी सर्वात आधी रिजेक्ट होण्याचं कारण शोधायचं आहे आणि काही मुलांचे रेक्टिफाय झाले असतील तर त्यांनी पण रेक्टिफाय व्हायचं कारण शोधायचं आहे आणि ते कारण दूर करायचे आहेत. सर्वात जास्त यामध्ये बँक स्टेटमेंटचा इश्यू येत आहे किंवा डेट मॅच होत नाहीत किंवा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या डिटेल्स असतात त्या चुकीच्या असतात किंवा बऱ्याच मुलांकडे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट नाही. तर या प्रकारच्या अडचणी असतात. ह्या अडचणी तुम्हाला दूर करायच्या आणि दूर करून परत तुम्हाला क्लेम्स रिसबमिट करायचा आहे. रिसबमिट केल्यानंतर तो परत अप्रूव्हल करून घ्यायचा. चॅनलवर आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक प्रॉब्लेमवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे किंवा जास्त व्हिडिओ बनवले आहेत. ते व्हिडिओ बघून तुमचे सर्व शंकांचं समाधान करू शकता आणि तरीही काही अडचणी असतील तर व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करू शकता. आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. मुलांचे क्लेम ROकडे पेंडिंग आहेत तर ते पण एप्रिल महिन्यामध्ये किंवा त्याच्यानंतर अप्रूव्हल होणे सुरुवात होऊ शकते आणि बऱ्याच मुलांचे ROमध्ये काही अडचणी काढलेल्या आहेत किंवा काही रेक्टिफाय काढलेल्या आहेत, त्या पण अडचणी दूर होऊ शकतात. खूप साऱ्या मुलांना असा प्रॉब्लेम येत आहे की त्यांचं इस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्यांनी अप्रेंटिसशिप केली महाराष्ट्रामध्ये पण त्यांचं इस्टॅब्लिशमेंटचं ऑफिस महाराष्ट्राबाहेर आहे म्हणून त्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा बऱ्याच जणांचा आहे तर हा पण सॉल्व्ह होऊ शकते. त्यासाठी तुम्ही जवळच्या आपल्या BTRI ऑफिसला भेट द्यायची आहे किंवा जमलं तर तुम्हाला RO ऑफिसला भेट द्यायची आहे किंवा आपण डेस्क 10चा जो मेल ID दिला होता त्यावर तुम्ही मेल करू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. पण 31 मार्चच्या अगोदर ज्यांचे आता क्लेम अप्रूव्हल झालेले आहेत त्यांना पैसे येण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि आता ज्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत किंवा ज्यांच्यामध्ये काही अडचणी आहेत तर त्यांना आता काही दिवस अजून वाट बघावी लागेल. तरीही तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण तुमच्या कमेंटचं नक्कीच उत्तर देऊ आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.